सिद्धिविनायक बिडवलकर यांच्या हत्या प्रकरणावरून वैभव नाईक यांनी मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाटचे राजकीय लोकांशी संबंध होते असा आरोप केला होता आणि त्यानंतर आता शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना उभाटाचे माजी आमदार वैभव नाईकांना सवाल विचारला। बिडवलकर हत्या प्रकरण 2 वर्षांपूर्वी कळलं म्हणता मग तेव्हाच का आवाज उठवला नाही असा सवाल निलेश राणेंनी केला। दबक्या आवाजात म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होतं आणि म्हणून मी परवाच्या व्हिडिओमध्ये मी बोललो की आता बॉडी कुठे हे वैभव नाईकांनी सांगावं। कारण का 2 वर्षापूर्वी जर तुम्हाला ह्या विषयाची दबक्या आवाजात माहिती होती म्हणजे तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती, तुम्ही तेव्हा पोलिसांना सांगितलं नाही। वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली आहे। ज्या नारायण राणेंनी पक्ष विसर्जित केला त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देश करण्याची आवश्यकता नाही अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। उद्धव ठाकरेंवर राणेंनी केलेल्या टीकेचा वैभव नाईकांनी समाचार घेतला। दरम्यान आपल्या स्वार्थासाठी त्यांना दुसऱ्या पक्षामध्ये जावं लागलं असा टोलाही त्यांनी लगावला। या राज्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच या राज्याचे नेते आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आता पुन्हा एकदा शिवसेना उभारी घेते आणि नारायण राणेंना जसा पक्ष विसर्जित करावा लागला आपल्या स्वार्थासाठी आणि दुसऱ्या पक्षात जावलं, तसं उद्धवजींनी आपला पक्ष जरी आम्हाला अपयश मिळालं तरी पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून ते यश मिळतील आणि ज्यांनी पक्ष विसर्जित केला त्यांनी नारायण राणेंनी उद्धवजींना उद्देश करण्याची आवश्यकता नाही एवढं मात्र निश्चित आहे।